Welcome students in Exam College Karad. Myself Pawar and my subject is Agriculture, Science and Technology. Last lecture we have to study traditional crop. Second traditional crop is rice. आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये पॅडी हा ट्रेडिशनल क्रॉप सेकंड होता, तो काय केलेला स्टडी केलेला होता, सुरू केलेला होता. तो फर्स्ट होता तो आपला व्हीट होता, ट्रिटिकम एस्टिवम. नाउ वी स्टार्ट आवर सेकंड traditional crop is paddy, common name rice, botanical name Oryza sativa. Next family is Poaceae, origin south and southeast Asia. हे आपण बघितलं होतं त्याचं. नेक्स्ट आता नेक्स्ट पॉइंट जो आहे लास्ट ट्रान्सप्लांटिंग, व्हरायटीज, क्लायमेट, सॉइल, हे काय केलं होतं आपण स्टडी केलं होतं. या लेक्चरमध्ये आपण मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स बघणार आहोत. तर आता तुम्हाला त्यापूर्वी मी आधी इथे एक चार्ट जो लावलेला आहे तो आपण बघू. त्याच्यामध्ये काय पेस्ट अँड डिसीज दिलेले आहेत. आता पाठीमागच्या आपण वीटमध्ये जो व्हाईट अँड्स म्हटलेलो होतो आपण, तो काय पेस्ट इथं दिसतोय बघा. व्हाईट अँड्स, पांढऱ्या मुंग्या ज्या आहेत, टर्माइट्स आपण त्यांना म्हणतोय, ते काय होते तर जे वीटला काय करत होते, अफेक्ट करत होते, ते कोणते आहेत, व्हाईट अँड्स आहेत. इथं बरेच पेस्ट अँड डिसीजेस दिलेले आहेत. अफिड्स असतील, जसिड्स असतील, थ्रिप, मिलेबग, कॅटरपिलर्स, व्हाईट फ्लाईज, फ्रूट बोरर, पॉड बोरर, फ्रूट फ्लाय, स्टेम बोरर, मिडेज फ्लाय आणि व्हाईट अँड्स, हे काय आहेत तर सगळे पेस्ट आहेत. नेक्स्ट आहे ते डिसीजेस, डॅम्पिंग ऑफ सीडलिंग बिलाइट, फूड रॉट, बॅक्टेरियल कॅन्कर, लीफ स्पॉट ऑफ बिलाइट्स, पावडर इन विल्यू, इरगॉट रस्ट, लिटल लीफ ऑफ ब्रिंजल, ब्रिंजल वीड आणि ब्लॅक आर्म्स ऑफ कॉटन अँड लास्ट आहे तो स्मट. हे काय आहेत तर सगळे पेस्ट अँड डिसीजेस आहेत जे आपण वीट या ट्रेडिशनल क्रॉपमध्ये काय केलेले होते, बघितले होते. त्याच्यामधले काही. आता नेक्स्ट जो आहे आपला पॅडी, ओरायझा सटायवा. मी लास्ट लेक्चरला पण तुम्हाला सांगितलं होतं की आपण 23 स्पीसीज आहेत त्याच्यामध्ये, ज्या फक्त 2 स्पीसीज महाराष्ट्रामध्ये काय केले जातात, कोकण आणि विदर्भमध्ये ग्रो केल्या जातात. नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला तो कोणता आहे तर मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर्स. आतापर्यंत आपण त्याचं क्लायमेट, सॉइल, नंतर नेक्स्ट प्रिपरेटरी टिलेज असेल, नर्सरीचे टाईप होते, ड्राय होता, वेट होता, सेमी ड्राय होता. तर नेक्स्ट जो आता आपण जो पॉईंट बघणार आहे तो मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. कोणकोणते मॅन्युअर्स, जी खतं कोणकोणती वापरली जातात ते बघूया. द रिकमेंडेड डोस ऑफ ॲप्लिकेशन्स डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ व्हरायटी. म्हणजे त्या जी राईसची आपण व्हरायटी घेणार आहे त्याच्यावरती काय डिपेंड असते, तर त्याला कोणतं फर्टिलायझर्स आपण द्यायचं आहे हे काय असतं तर त्याच्यावरती डिपेंड असतं. नेक्स्ट जे आहे फार्म यार्ड मॅन्युअर ऑर कंपोस्ट इज ॲडेड ॲट द रेट ऑफ 12.5 टन्स पर हेक्टर. म्हणजे जे फार्म यार्ड मॅन्युअर आपण म्हणतोय, म्हणजे जे शेणखत आहे ते काय केलं जातं 12.5 टन्स पर हेक्टरमध्ये काय केलं जातं, यूज केलं जातं. नेक्स्ट आहे द न्यूट्रिएंट्स रिक्वायरमेंट्स ऑफ पॅडी इज अ फॉलोज. आता कोणकोणते न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये वापरले जातात, फर्टिलायझर्स वापरले जातात तर NPK, नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम, हे काय केले जातात, यूज केले जातात. बघा लोकल व्हरायटीसाठी जे आहेत, लोकल इम्प्रूव्ड व्हरायटी जी आहे त्याच्यामध्ये बघा नायट्रोजन जे आहे ते किती वापरलं जातं तर 25 ते 50. नायट्रोजन जे आहे ते 25 ते 50 50 kg पर हेक्टर. नेक्स्ट आहे फॉस्फरस 25 to 50 kg पर हेक्टर. अँड पोटॅशियम जे आहे ते किती आहे 25 kg पर हेक्टर. 25 kg पर हेक्टर. नेक्स्ट आहे लाईट इल्डिंग जे आहे त्याच्यासाठी नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियमचं प्रमाण जे आहे ते बघा 100, 50 अँड 25 kg पर हेक्टर. म्हणजे नायट्रोजन जे आहे 100 kg पर हेक्टर, नेक्स्ट फॉस्फरस जे आहे 50 kg पर हेक्टर अँड लास्ट पोटॅशियम जे आहे ते 25 kg पर हेक्टर. एवढं काय केलं जातं, यूज केलं जातं. ऑल द क्वांटिटी ऑफ फॉस्फरस अँड पोटॅशियम इज अप्लाइड ॲट द टाइम ऑफ सोईंग. म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशियम जे आहे ते कधी अप्लाइड केलं जातं त्याच्यामध्ये ॲट द टाइम ऑफ सोईंग. सोईंग टाइम वेळेस काय केलं जातं तर हे फॉस्फरस आणि
पोटॅशियम जे आहे ते काय केलं जातं, अप्लाय केलं जातं. आणि नायट्रोजन इज गिवन इनटू स्प्लिट डोजेस, आणि नायट्रोजनचे डोसेस जे आहेत ते काय केले जातात, ते स्प्लिट केले जातात. नेक्स्ट पॉईंट आहे आपला इरिगेशन. तर इरिगेशन म्हणजे सिंचन. आता सिंचनाच्या फॅसिलिटीज किंवा इरिगेशन फॅसिलिटीज तुम्हाला माहिती आहे. ठिबक सिंचन असतं, तुषार सिंचन असतं. तसंच या सिंचनाचे इरिगेटेड क्रॉप्स पण असतात किंवा रेनफेड क्रॉप्स आता तुम्हाला माहिती आहेत, पावसाळी पिकं. पण हे काय आहे, तर इथे सिंचनाचा वापर केलेला आहे बघा. द पॅडी इज अ सेमी एक्वॅटिक प्लांट अँड रिक्वायर मोअर वॉटर दॅन अदर क्रॉप्स. म्हणजे बाकीचे जे क्रॉप्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त वॉटर कशाला लागतं, तर या पॅडी क्रॉपसाठी काय होतं, वॉटर जास्त लागतं. म्हणजे जास्त भात शेती कशामध्ये केली जाते, तर तुम्ही आपण मोस्टली जर इकडे तिकडे बघितलं तर सगळी भात शेती जी असते ती कशामध्ये केली जाते, पाण्यामध्ये केली जाते. पण काही ठिकाणी काय केलं जातं, तर ड्राय, मगाशी आपण बघितलं होतं मेथड्स ऑफ कल्टिवेशन, त्याच्यामध्ये बघितलं होतं ड्राय कल्टिवेशन सुद्धा केलं जातं. किंवा सेमी ड्राय असेल कल्टिवेशन, सेमी ड्रायमध्ये अर्धी जी त्याची लाईफ सायकल असते पॅडीची ती काय जाते, ड्रायमध्ये जाते, आणि अर्धी जी लाईफ सायकल आहे ती कशामध्ये जाते, वेटमध्ये जाते. नेक्स्ट, द अवरेज वॉटर रिक्वायरमेंट ऑफ राईस इज 1240 मिलीमीटर. द पिरियड ऑफ प्रिमॉर्डिया इनिशिएशन हेडिंग ऑफ मोस्ट सेन्सिटिव्ह टू वॉटर रिक्वायरमेंट. आणि जेव्हा ते प्लांट्स ग्रो होत असतात तेव्हा जास्त कशाची गरज असते, तर त्याला वॉटरची गरज असते. नेक्स्ट पॉइंट आहे आपला इंटर कल्टिवेशन. म्हणजे अंतर्गत मशागत केली जाते. आपण लास्ट वीक मध्ये पण बघितलं होतं इंटर कल्टिवेशन. याच्यामध्ये पण इंटर कल्टिवेशनचा पॉइंट आहे बघा. द प्रॉब्लेम ऑफ वीड इज क्रिटिकली इन डायरेक्ट seeded crop from 15 to 30 days and in transplanted rice of 30 to 45 days. आणि काय केलं जातं, तर 30 to 45 days मध्ये ते ट्रान्सप्लांट केले जातात. द क्रॉप शुड बी इंटरकल्चर्ड बाय युजिंग राईस रोटरी विडर. दिस हेल्प इन विडिंग, स्टेरिंग अँड एरेटिंग द सॉइल. नेक्स्ट, द रेकमेंडेड हर्बिसाइड्स आर क्लायमॅक्स, बेनोसल्फिरॉन अँड ओरायझिलान. हे काय केले जातात, तर यूज केले जातात ह्याच्यासाठी, म्हणजे रेकमेंड केलेले आहेत हर्बिसाइड्स. नेक्स्ट पॉईंट आहे आपला इंटरक्रॉपिंग. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो इंटरक्रॉपिंग. इंटरक्रॉपिंग मध्ये बघा, पॅडी कॅन बी इंटरक्रॉप्ड विथ द क्रॉप लाईक ग्रीन ग्राम, सिसम, ब्लॅक ग्राम अँड ग्राउंडनट. हे काय केले जातात, तर इंटरक्रॉप्ड केले जातात. नेक्स्ट आहे आपला क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन म्हणजे पिकं फिरवली जातात. एकच पीक एकाच जमिनीच्या तुकड्यात घेत राहिलो तर काय होतं, तर त्या जमिनीची सुपीकता निघून जाते. त्यासाठी काय करावं लागतं, किंवा त्याच्यामधलं जे कॅल्शियम आहे ते निघून जातं. त्यासाठी काय करावं लागतं, तर क्रॉप रोटेशन करणं गरजेचं आहे. पीक फिरवावं लागतं. तर आता बघा, जर भात शेती घेतल्यानंतर त्याच्यानंतर क्रॉप फिरवायचं असेल, आपल्याला क्रॉप रोटेशन करायचं असेल तर काय करावं लागतं. राईस इज फॉलोड बाय कॅश क्रॉप लाईक शुगर केन, पोटॅटो, व्हीट और पल्सेस लाईक ग्राम पी, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम एटसेट्रा. हे क्रॉप्स काय केले जातात, तर घेतले जातात. नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला तो कुठला आहे, प्लांट प्रोटेक्शन. प्लांट प्रोटेक्शन, पिकांचे संरक्षण. आता पिकांचे संरक्षण कशापासून करावं लागतं, आपण पाठीमागच्या व्हीट या क्रॉपमध्ये सुद्धा बघितले आहे. प्लांट प्रोटेक्शन, जे पेस्ट आणि डिसीजेस असतील, तर हे पेस्ट आणि डिसीजेस आहेत. काही कीटक आणि आजार इथं आपल्याला समोर दिलेले आहेत. याच्यामधला व्हाईट अँड साईट कशामध्ये होता, तर व्हीटमध्ये होता. पण पॅडीमध्ये आपल्याला कोणकोणते पेस्ट अँड डिसीजेस बघायचे आहेत ते बघूया आपण. फर्स्ट आहे जो पेस्टमध्ये येलो स्टेम बोरर. फर्स्ट आहे पेस्टमध्ये येलो स्टेम बोरर. म्हणजे आता इथं पॉड बोरर वगैरे दाखवलंय बघा, ही आळीची दिसते त्याला आपण बोरर म्हणतोय. तर त्याच्यामध्ये येलो स्टेम, आता इथे काय असणार आहे, तर येलो स्टेम बोरर म्हणजे जी स्टेम वरती फीड करत असेल आणि स्टेमला ती डॅमेज करत असेल ती कोणती आहे, येलो स्टेम बोरर आहे.
तर त्याचे नेचर डॅमेज काय बघा, लार्वी बोर इन टू द स्टेम टू फीड अँड कट द लॅटरल शूट ॲट द बेस ऑफ कॉझिंग डेड हार्ट्स. आणि ते काय करते, लॅटरल शूटला काय करते, कट करते आणि त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, तर डेड हार्ट्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे कंट्रोल मेजर्स. आता हे कंट्रोल करण्यासाठी लास्ट लेक्चरला मी पण तुम्हाला सांगितलं होतं की जे आपल्यावरती आतंकवादी हल्ला करतात, आपण जसं त्यांना कंट्रोल करण्यासाठी आपण प्रत्युत्तर देत असतो, तसंच यांना कंट्रोल करण्यासाठी हे जे आतंकवादी आहेत, आपण जे पेस्ट अँड डिसीजेस म्हणतो ते आतंकवादी आहेत, तर या प्लांटवरती जे आलेले आहेत ते काय आहेत, तर येलो स्टेम बोरर आहे. नेक्स्ट आहे स्वॉर्मिंग कॅटरपिलर आहे. तर ते येलो स्टेम बोररसाठी कंट्रोल मेजर्स काय आहेत बघा, कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन्स ऑफ डेड हार्ट्स. म्हणजे काय करायचं, हे जे डेड हार्ट्स आहेत जिथं येलो स्टेम बोरर काय करतात, कट करतात, फीड करतात आणि ते काय करायचं, परत त्याला आपण डेड हार्ट्स म्हणतोय ते कलेक्ट करायचं आणि कलेक्ट करून काय करायचं आहे, ते डिस्ट्रक्ट करायचं आहे. नेक्स्ट यूज रेजिस्टंट व्हरायटीज आर रेकमेंडेड. आणि याच्यासाठी सुधारित वाण हे जर आपल्याला थांबवायचं असेल, याच्यासाठी सुधारित वाण वापरलं पाहिजे, रेजिस्टंट व्हरायटीजचा यूज केला पाहिजे. नेक्स्ट आहे स्वॉर्मिंग कॅटरपिलर. स्वॉर्मिंग कॅटरपिलर म्हणजे ज्या या कॅटरपिलर आहेत, काय आहे त्यांचा नेचर ऑफ डॅमेज बघा. कॅटरपिलर्स अपीअर्स इन बिग ग्रुप्स ऑफ दे इट यंगर प्लांट्स. आणि ते काय करतात, हे स्वॉर्मिंग कॅटरपिलर जे आहेत ते एका ग्रुपनी राहत असतात आणि ते काय करतात, यंग प्लांट जे आहेत, यंग प्लांट काय करत असतात, तर ते कट करत असतात. कंट्रोल मेजर काय बघा, त्याच्यासाठी डिस्ट्रक्शन ऑफ सुटेबल प्रिव्हियस क्रॉप अँड यूज 3% कार्बोफ्युरॉन और 5% क्युनोफॉस ॲट रेट ऑफ 50 kg पर हेक्टर इज इफेक्टिव्ह. तर हे कार्बोफ्युरॉन अँड 5% क्युनोलफॉस हे काय केलं जातं, याच्यासाठी यूज केलं जातं. नेक्स्ट आहे तो राईस बग आहे. राईस बग हा एक काय आहे, तर पेस्ट आहे, कीटक आहे. नेचर ऑफ डॅमेज काय आहे बघा याचं, इट सक्स द ज्यूस फ्रॉम डेव्हलपिंग ग्रेन्स ड्युरिंग मिल्क स्टेज. म्हणजे जेव्हा ते ग्रेन्स डेव्हलप होत असतात तर त्याच्यामधला जो मिल्की म्हणजे त्याच्यामध्ये जे मिल्की ज्यूस तयार होत असतात त्याच वेळी काय करत असतात, तर राईस बग हे अटॅक करत असतात आणि काय करत असतात की त्याच्यामधला जो मिल्की पार्ट आहे तो काय करतात, तर हे सब करत असतात. तर त्याच्यासाठी आता कंट्रोल मेजर्स काय बघा, स्प्रेइंग द क्रॉप विथ क्लोरोपायरिफॉस 20 EC इज द इफेक्टिव्ह कंट्रोल मेजर्स. म्हणजे क्लोरोपायरिफॉस हे इफेक्टिव्ह आहे याच्यासाठी आणि ते काय केलं जातं, राईस बगसाठी यूज केलं जातं. कंट्रोल मेजर्स याच्यासाठी हा यूज केला जातो. नेक्स्ट आहे राईस इस्पा. राईस इस्पा आता राईस इस्पा हा एक कीटक आहे, तो बघा नेचर ऑफ डॅमेज काय आहे त्याचं, बिटल्स फीड ऑन क्लोरोफिल ऑफ लीफ लॅमिना प्रोड्युसिंग व्हाईट स्ट्रिक्स. आणि काय करत असतात, तर क्लोरोफिल जे आहे पाण्यामधलं जे क्लोरोफिल आहे ते काय करत असतात, तर ते सक करत असतात आणि त्याच्यावरती ते म्हणजे त्या लीफवरती राहून लीफ लॅमिना काय करत असतात, तर तो ब्रेक करत असतात. त्याच्यासाठी नेचर ऑफ डॅमेज काय बघा, कंट्रोल मेजर्स काय आहे, सॉरी द रेकमेंडेड कंट्रोल मेजर्स इज टू स्प्रे द क्रॉप विथ क्लोरोपायरिफॉस 20 EC. हे काय केलं जातं, याच्यासाठी यूज केलं जातं. म्हणजे क्लोरोपायरिफॉस इफेक्टिव्ह आहे कशासाठी, एक तर राईस बगसाठी आणि राईस इस्पासाठी. हे दोन हे केमिकल काय आहे याच्यासाठी म्हणजे उपयुक्त आहे, गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे पॅडी गॉल फ्लाय. नेक्स्ट आहे पॅडी गॉल फ्लाय. म्हणजे आता आपण इथं फ्लाईज वगैरे बघतोय या व्हाईट फ्लाईज, तशामध्येच हे पॅडी म्हणजे भातशेतीवरती बसत असतात त्यामुळे त्यांना काय म्हटलेलं आहे, तर पॅडी गॉल फ्लाईज आहेत. नेचर ऑफ डॅमेज काय बघा, एंटर अ स्टेम अँड अटॅक द बेस ऑफ ग्रोईंग पॉइंट्स प्रोड्युसिंग सिल्वरी शूट्स. म्हणजे जे ग्रोईंग शूट जो आहे तिथेच काय करत असतात, तर ते डॅमेज करत असतात. अफेक्टेड टिलर्स डू नॉट प्रोड्यूस एनी पॅनिकल्स. आणि हे काय झालं, जिथं अफेक्ट करतात तिथं पॅनिकल प्रोड्यूस होत नाही. म्हणजे जी गव्हाची लोंबी किंवा भाताची लोंबी जी आपण म्हणतो, तर जर त्या प्लांटवरती तिथंच त्यांनी ग्रो होण्याच्या इथेच जर त्यांनी डॅमेज केलं तर तिथे पॅनिकल काय होतो, प्रोड्यूस होत नाही. नेक्स्ट आहे कंट्रोल मेजर्स बघा, त्याच्यासाठी
burning grass and wild rice is 10% thiamate granules at the rate of 10 किलोग्राम पर हेक्टर. म्हणजे थायमेटचा इथे काय केला जातो, यूज केला जातो. नेक्स्ट आहे आफ्टर 10 and 20 days ट्रान्सप्लांटिंग आर रेकमेंडेड. आणि म्हणजे कधी यूज करायचं असतं हे थायमेट, तर जेव्हा तुम्ही ट्रान्सप्लांटिंग करणार आहे 10 ते 20 दिवसानंतर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, हे थायमेटचा वापर करायचा आहे. नेक्स्ट आहे बघा, अमॉंग द अदर इन्सेक्ट अँड पेस्ट विच अफेक्टेड पॅडी अँड ग्रास हॉपर्स जसेट्स इटसेट्रा. आणि रॅट्स पण काय करत असतात, तर इथे अफेक्ट करत असतात. आपण बघितलं होतं अफिड्स अँड जसेट्स मगाशी त्या चित्रामध्ये होतं, तुम्ही बघितलंय. ते पण काय करत असतात, हे अदर इन्सेक्ट अँड पेस्ट सोडून काय करतात, तर ते अफेक्ट करत असतात. नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला तो कुठला आहे, डिसीजेस. सेकंड आहे डिसीजेस. तर बघा डिसीजेस कोणकोणते आहेत. डिसीजेस पॅडी ब्लास्ट आहे, नेक्स्ट आहे शिदिंग ब्लाइट आहे, नंतर फूट रॉट, स्टेम रॉट आहे, बॅक्टेरियल लीफ ब्लाइट आहे. तर बघा फर्स्ट त्याच्यामधला जो आहे तो पॅडी ब्लास्ट. पॅडी ब्लास्ट मध्ये त्याचे सिम्पटम्स बघा काय आहेत. स्पिंडल शेप्ड ब्राउन टू रेडिश ब्राउन स्पॉट अपीयर ऑन द लीव्स. द स्पॉट्स ऑन स्टेम अँड ग्रेन्स आर डार्कर. म्हणजे काय होतात, तर त्याच्यामध्ये ब्राउन टू रेडिश काय करतात, स्पिंडल शेपमध्ये त्याच्यावरती स्पॉट येत असतात. नंतर ग्रेन्स जे आहे ते डार्कर होतात. नेक्स्ट देअर आर रॉटिंग अँड नेक ड्रॉपिंग ऑफ इयर्स. आणि इयर्स त्याच्या म्हणजे काय होतात, जे आलेले सुरुवातीचे असतात ते इयर्स काय होतात, तर ड्रॉपिंग होतात. त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स काय बघा, यूज अ रेझिस्टंट व्हरायटीज. म्हणजे जे सुधारित वाण आहे त्याचं काय करायचे आपल्याला, यूज करायचं आहे. नेक्स्ट आहे ग्रो रेझिस्टंट व्हरायटीज. ट्रीट द सीड विथ क्युप्राविट, पेरनॉक्स अँड क्युप्रासन्स. याचं काय करायचं आहे आपल्याला, इथे या केमिकलचा वापर करायचा आहे. सीड ट्रीटमेंट द्यायची आहे. नेक्स्ट आहे स्प्रे द क्रॉप विथ बेंडलेट 150 ग्राम पर किलोग्राम पर हेक्टर, सॉरी किलोग्राम ने पर हेक्टर इन 250 liters of वेटेन. 2 to 3 sprays are required. 2 to 3 sprays. म्हणजे काय करायचं, इथं 2 ते 3 वेळा स्प्रे करणं गरजेचं आहे या पॅडी ब्लास्टसाठी. आलं लक्षात तुमच्या. नेक्स्ट जो आहे शिदिंग ब्लाइट. आता शिदिंग लीफ बेस आपण बघितलेला आहे. म्हणजे तुम्ही मेज बघितलं असेल, ऊसाचं बघितलं असेल, तर त्याच्यावरती जे त्याचं जे लीफचं हे असतं बेस तो कसा असतो, तर शिदिंग लीफ बेस असतो. तर इथं दुसरा आपला जो डिसीज आहे तो कोणता आहे, शीत ब्लाइट. शीत ब्लाइट. तर बघा शीत ब्लाइट सिम्पटम्स काय आहेत त्याचे, ग्रीनिश ग्रे अँड ओव्हल स्पॉट्स appear predominantly of leaf. Sheath later on the spot turn grayish white with brown margins. म्हणजे त्याचे ज्या मार्जिन्स आहेत त्या काय होतात, तर ब्राऊन और व्हाईट मार्जिन्स होत असतात. त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स बघा, ग्रोइंग रेझिस्टंट व्हरायटी आणि यूज केमिकल्स ऑफ क्युप्रासन, क्युप्राविट अँड पेरनॉक्स 2 ग्राम पर किलोग्राम सीड साठी काय केलं जातं, तर हे केमिकल्स वापरले जातात. नेक्स्ट जो आहे तो फूट रॉट अँड स्टेम रॉट. हे 2 डिसीज आपण बघितले. नेक्स्ट डिसीज जो आहे तो कुठला आहे, फूट रॉट अँड स्टेम रॉट. फूट रॉट अँड स्टेम रॉट. फूट रॉट अँड स्टेम रॉट आपण मगाशी बघितलं होतं त्या चित्रामध्ये. तर त्या काय दाखवलेलं होतं, तर फूट रॉट अँड स्टेम रॉट जो आहे तो एक तर रूटवरती असतो, रूट रॉट असतो, फूट रॉट असतो आणि स्टेम रॉट असतो. हा डिसीज आहे कशावरचा, तर पॅडीवरचा. त्याचे सिम्पटम्स काय आहेत बघा, स्मॉल इरेग्युलर ब्लॅक स्पॉट अपीयर्स ऑन द लीफ शीट. द अफेक्टेड प्लांट्स रिमेन स्टंटेड अँड फॉल टू अ टिलर. आणि त्याची जी प्लांट असतं ते काय असतं, तर स्टंटेड राहतं, त्याची हाईट कमी राहते आणि त्याच्यावरती ब्लॅक स्पॉट येतात. कशावरती, तर त्या शिदिंग लीफ बेस जो आहे त्याच्यावरती. रूट्स बिकम रेडिश ब्राउन अँड रॉट ग्रेन्स इज श्रिविल्ड. आणि ते जे ग्रेन्स आहेत ते कसे होतात, तर श्रिविल्ड होतात, श्रंक होतात आणि लायटर इन वेट होतात. त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स काय आहेत बघा, यूज रेझिस्टंट व्हरायटी अँड केमिकल जे आहेत ते मगाशी आपण ज्या ह्याच्यासाठी बघितलेलं तेच क्युप्रासन, पेरनॉक्स अँड क्युप्राविट.
2 ग्राम पर किलोग्राम सीड्स याच्यासाठी काय केलं जातं यूज केलं जातं. नेक्स्ट जो आहे डिसीज तो कोणता आहे बॅक्टेरियल लीफ बिलाइट. बॅक्टेरियल लीफ बिलाइट. बॅक्टेरियल लीफ बिलाइट आहे. त्याचा सिम्पटम्स काय आहेत बघा. लीव्स विच लॅटर ऑन टर्न येलो टू व्हाईट अँड कलर द लीव्स ड्राय अप. आणि काय होतात लीव्स हळूहळू ग्रीन असतात. त्याच्यानंतर हा बॅक्टेरियल लीफ बिलाइट आल्यानंतर ते येलो होऊ लागतात. येलो झाल्यानंतर परत येलो टू व्हाईट आणि व्हाईट टू परत काय होतात तर ते लीफ ड्राय होतात आणि पूर्ण प्लांट काय होतात तर ते सुकून जातं. नेक्स्ट त्याचे कंट्रोल मेजर्स काय बघा. युजर रेझिस्टंट व्हरायटी आणि काय केलं जातं ट्रीट द सीड विथ मिक्सड सोल्युशन्स. स्ट्रेप्टोसायक्लिन, वेटेबल सिरेसन अँड हॉट वॉटर ट्रीटमेंट. याच्यासाठी काय केलं जातं तर हॉट वॉटर ट्रीटमेंट दिली जाते. नेक्स्ट स्ट्रेप्टोसायक्लिन जे आहे ते केमिकल यूज केलं जातं आणि वेटेबल सिरेसन हे काय केलं जातं याच्यासाठी यूज केलं जातं. स्प्रे द क्रॉप विथ स्ट्रेप्टोसायक्लिन ऑर ॲग्रीमायसिन. आणि काय केलं जातं कशाचा स्प्रे केला जातो त्या प्लांटवरती तरी स्ट्रेप्टोसायक्लिन अँड ॲग्रीमायसिन. नेक्स्ट आहे ग्रासिस मड. नेक्स्ट डिसीज आहे ग्रासिस मड. तर बघा ग्रासिस मड जे आहे त्याचे सिम्पटम्स काय आहेत बघा. द सिम्पटम्स आर कॅरेक्टराइज्ड बाय स्टंटनिंग ऑफ प्लांट्स अँड टिलरिंग ऑफ इरेक्ट ग्रोथ हॅबिटॅट. लीव्स आर ग्रीन ऑर पेल येलो. लीव्स काय होतात तर त्याचे ग्रीन और पेल येलो म्हणजे काही लीव्स जे असतात. आता जर तुम्ही बघितलं ग्रासिस मड जो असतो तो कसा असतो ते प्लांट एक तर स्टंटेड राहतं. ग्रास लाईक असतं ते आणि त्याच्यातले काही लीव्स जे असतात ते ग्रीन असतात आणि काही असतात ते येलो असतात. हे त्याचे सिम्पटम्स आहेत आणि त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स जे आहे ते यूज ओनली अ रेझिस्टंट व्हरायटी इज इफेक्टिव्ह ऑन अ दिस सिम्पटम ग्रासिस मड. समजलं. नेक्स्ट आहे बघा आता रेनफेड अँड इरिगेटेड पॅडी. आता या दोन्ही मधला फरक. आता इथं डिसीज तुमचे संपलेले आहेत. पेस्ट अँड डिसीज आपण बघितलेले आहेत. कीटक आणि त्याचे आजार त्याच्यासाठी जो नेचर डॅमेज असेल सिम्पटम्स असतील आणि त्याच्यासाठी जो कंट्रोल मेजर्स असेल ते काय केलेले आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट आहे रेनफेड अँड इरिगेटेड पॅडी. आता रेनफेड पॅडी म्हणजे काय. रेनफेड म्हणजे पावसाळी भात शेती जी असते ती कशी असते तर ती एकतर फ्लॅट लँडवरती घेतली जाते किंवा स्लोप लँडवरती घेतली जाते. पण फक्त इरिगेटेड जी पॅडी आहे ती कशामध्ये घेतली जाते तर फक्त फ्लॅट लँडवरती काय केली जाते ती घेतली जाते भात शेती. त्याला इरिगेटेड पॅडी असं म्हणतात. आणि रेनफेड पॅडीला ती दोन्ही याच्यामध्ये चालते लँडमध्ये एकतर फ्लॅट और स्लोप. समजलं. नेक्स्ट आहे आपला पॉइंट 17वा हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग. आता आपण सगळे बघितलं आतापर्यंत सोईंग टाइम सीझन टाइम नेक्स्ट सीड सिलेक्शन सीड ट्रीटमेंट इट्सेट्रा सगळे पॉईंट्स आपण स्टडी केले. आता काय करायचं आपल्याला हार्वेस्टिंग करायचं आहे. कशाचं पॅडी फील्डचं. हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग. तर बघा हार्वेस्ट करताना काय केलं जातं द पॅडी शुड बी हार्वेस्टेड व्हेन द मॉइश्चर कंटेंट ऑफ द ग्रेन इज अबाउट 20 to 25%. त्याच्यामध्ये 20 to 25% मॉइश्चर कंटेंट असायला हवं. तेव्हा काय केलं जातं तर हे हार्वेस्ट केलं जातं. ॲट दिस स्टेज इयर्स ऑफ नियरली राईप अँड स्ट्रॉ इज स्टील स्लाइटली ग्रीन. आणि ते काय होतात तर स्लाइटली ग्रीन होत जातात. ज्या स्ट्रॉ आहेत ड्राय होत जातात. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे हार्वेस्टिंग करायला आलेलं आहे. द क्रॉप इज हार्वेस्टेड बाय कटिंग द प्लांट्स विथ सिकल नियर टू द ग्राउंड लेवल. आणि काय केलं जातं हार्वेस्ट करताना काय केलं जातं तर जे सिकलचा यूज करून खुरपी आहे त्याचा यूज करून काय केलं जातं ग्राउंड लेवलवरती हे कट केलं जातं प्लांट. आणि काय केलं जातं परत द प्लांट्स आर लेफ्ट इन द फील्ड अँड ड्राय फॉर 1 or 2 days. आणि काय केलं जातं काढल्यानंतर ते 1 ते 2 दिवस ड्राय करण्यासाठी ठेवलं जातं. परत त्याचं बंडल्स केले जातात त्याच्या पेंड्या तयार केल्या जातात आणि ते 3 ते 4 दिवसांसाठी काय केले जातात परत ड्राय करण्यासाठी ठेवल्या जातात. नेक्स्ट द क्रॉप इज थ्रेश्ड बाय बिटिंग ऑफ प्लांट्स विथ स्टिक्स ऑर अंडर द फीट ऑफ बुलॉक्स. आणि काय केलं जातं बैल म्हणजे पहिले काय केलं जायचं बघा नाऊ डेज अ मेकॅनिकल थ्रेशर आर युज्ड बट
आधीच्या काळामध्ये काय करायचे तर ते बैलांच्या पायावरती काय करायचे तर ते ठेवलं जायचं, ह्या पेंड्या बांधलेल्या आहेत त्या, आणि त्याच्यावरतून बैलाला काय करायचे फिरवलं जायचं आणि ते काय करायचं सीड्स काय केलं जातं म्हणजे ते हार्वेस्टिंग करून घेतलं जायचं. आता काय केलं जातं स्मॉल साइज्ड पॅडल थ्रेशर्स आर ऑल्सो युज्ड. पॅडल थ्रेशर सुद्धा असतो तो काय केला जातो यूज केला जातो. नाऊ डेज अ मेकॅनिकल थ्रेशर आर युज्ड. असं याचं काय केलं जातं हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग केलं जातं. लास्ट पॉईंट जो आहे तो आपला कुठला आहे इल्ड. आता इल्ड कशावरती डिपेंड आहे अर्ली व्हरायटीज अँड लेट व्हरायटीज त्याच्यावरती काय आहे तर डिपेंड आहे. इल्ड फर्स्ट आहे ते अर्ली व्हरायटीज अँड सेकंड जो आहे ते कुठलं आहे लेट व्हरायटीज. मग अर्ली व्हरायटीसाठी बघा इट व्हॅरीज फ्रॉम 40 to 50 क्विंटल्स पर हेक्टर फॉर अर्ली व्हरायटीज अँड 60 to 70 क्विंटल पर हेक्टर्स आर लेट व्हरायटीज. याच्यावरती काय तर हे इल्ड डिपेंड आहे. तर आतापर्यंत आपण दोन ट्रेडिशनल क्रॉप्स बघितले कोणकोणते तर पहिलं होतं ते व्हीट होतं ट्रिटिकम एस्टिवम. सेकंड जे होतं आज आपण जे बघितलं ते पॅडी होतं, राईस होतं, ओरायझा सटायवा. नेक्स्ट क्रॉप जे आपण बघणार आहे थर्ड कोणतं आहे ते ग्राउंडनट आहे आणि लास्ट फोर्थ जे क्रॉप आहे ते कोणतं आहे तर सोयाबीन आहे. हे 4 प्लांट आपण ट्रेडिशनल क्रॉपमध्ये बघणार आहोत. तर इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. तर नेक्स्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये थर्ड ट्रेडिशनल क्रॉप आहे ते कंटिन्यू करू. थँक्यू.